हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. कसं चालू आहे स्टडी सगळ्यांचा? मस्तच चालू असेल. तर आज आपण घेणार आहे जागतिक वारसा स्थळं भारतातली. तर आपल्या भारतात सध्याच्या घडीला 44 जागतिक वारसा स्थळं आहे. तर मग आज आपण कोणती ती बघणार आहे, कारण परीक्षांमध्ये यांच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. येतात म्हणजे येतातच. कुठली पण परीक्षा घ्या, हायकोर्ट घ्या, तलाठी घ्या, नगरपरिषद घ्या किंवा इतर कुठलेही, या टॉपिकवर क्वेश्चन येणार म्हणजे येणार, गॅरंटी माझी. ठीक आहे, चला बघू हा टॉपिक कव्हर करू आपण आज. तर पहिली आहे, सर्वात पहिली महाराष्ट्रातलीच आहे बघा. अजिंठा लेणी 1983ला महाराष्ट्र. नंतर झाली वेरूळ लेणी, ती पण 1983ला महाराष्ट्रातली. नंतर आग्रा किल्ला उत्तर प्रदेशमधला तो. त्याच्यानंतर आहे ताजमहल उत्तर प्रदेश. नंतर जे कोणार्कचं सूर्यमंदिर आहे ओडिसामधलं ते. हे सगळे जागतिक वारसा स्थळामध्ये आहेत. त्याच्यानंतर आहे महाबलीपुरमचं स्मारक, ते तमिळनाडूला आहे. नंतर आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाममधलं. केवलदेव राष्ट्रीय उद्यान ते आहे राजस्थानमध्ये. नंतर आहे मानस वन्यजीव अभयारण्य, ते पण आहे आसाममध्ये. नंतर आहे गोव्यातलं चर्च अँड कॉन्व्हेंट्स, गोव्यात नावातच आहे गोवा. त्याच्यानंतर खजुराहोची स्मारके, ती आहे मध्य प्रदेशमध्ये. कुठं आहे, कोणती आहे, हे सगळं विचारलं जातं. किंवा याच्यातली कोणती आहे स्थानके किंवा कोणती नाही आहे, असे पण क्वेश्चन असतात. तर ही डायरेक्ट लक्षात पाहिजे तुमच्या. लक्षात म्हणजे तोंडपाठच पाहिजे. त्याच्यानंतर आहे हम्पीची स्मारक कर्नाटकला. फतेहपूर सिक्री उत्तर प्रदेश. फतेहपूर सिक्री कोणी बांधलं होतं सांगा मला कमेंटमध्ये. त्याच्यानंतर आहे एलिफंटा लेणी महाराष्ट्रात. नंतर चोल मंदिर तमिळनाडूला आहे. पट्टडकल स्मारक आहे, ती पण कर्नाटकला आहे. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल सर्वात मोठं. नंतर आहे नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, ते आहे उत्तराखंडला. त्याच्यानंतर आहे 1989चं सांची स्तूप मध्य प्रदेशमध्ये. हुमायूनची कबर ही आहे दिल्लीला. त्याच्यानंतर आहे कुतुब मिनार, ते पण आहे दिल्लीला. नंतर आहे भारतातील पर्वतीय 3 रेल्वे, दार्जिलिंग, निलगिरी आणि कालका, हे 2-3 राज्यात आहेत. त्याच्यानंतर आहे महाबोधी मंदिर संकुल, हे झालं 2002मध्ये, हे बिहारमध्ये. भीमबेटका रॉक शेल्टर, ते आहे मध्य प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर आपलं छत्रपती शिवाजी टर्मिनस महाराष्ट्रात. चंपानेरचं पावागड, तिथलं उद्यान गुजरात. लाल किल्ला दिल्लीचा 2007ला झाला आहे, युनेस्कोच्या यादीत केला आहे. नंतर जंतर मंतर जयपूरमधलं राजस्थानला. नंतर आहे पश्चिम घाट आपला, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र त्याच्यात पसरलेला तेवढा. नंतर आहे राजस्थानमधली डोंगरी किल्ले, राजस्थान. राणी की वाव गुजरातमध्ये. त्याच्यानंतर आहे ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क हिमाचल प्रदेश. नंतर आहे नालंदा विद्यापीठ बिहारचं. खांगचेनजोंगा राष्ट्रीय उद्यान सिक्कीम. ले कॉर्ब्युझियरचे स्थापत्य कार्य चंदीगड. त्याच्यानंतर आहे ऐतिहासिक अहमदाबाद शहर, डायरेक्ट अहमदाबाद, दयाचं अहमदाबाद, गुजरात. नंतर आहे मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक व आर्ट डेको संकुल. म्हणजे हे काय माहिती का, व्हिक्टोरियन गॉथिक शैलीतली जी इमारत म्हणता येते ती आहे आपली बॉम्बे हायकोर्ट, आणि ती युनेस्कोमध्ये 2018ला त्याला युनेस्कोच्या यादीत सामील केलं. ह्याच्यावर पण क्वेश्चन बनतो. नंतर आहे गुलाबी शहर जयपूर, राजस्थान. नंतर आहे काकतीय रुद्रेश्वर रामप्पा मंदिर, तेलंगणा. काकतीय सम्राट, ठीक आहे. नंतर आहे धोलविरा हडप्पा संस्कृतीचं शहर, ते पण आहे गुजरातमध्ये. नंतर शांतिनिकेतन 2023ला झालं, पश्चिम बंगाल. याच्यावर क्वेश्चन होता, कुठल्या महिला बालविकासच्या एक्झामला आलेला होता, मला तो आलेला होता शांतिनिकेतनवर. नंतर होयसाळ मंदिर समूह कर्नाटकचा.
आणि हा तर रिसेंट मोई दाम्स आसाममधला. त्याच्यानंतर मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया, महाराष्ट्र आणि तमिळनाडू. त्याच्यानंतर आहे या पुढच्या लेटेस्ट खबरा थोडा. हे बघा, महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तमिळनाडूमधील 1 किल्ल्यांचा समावेश आहे युनेस्कोच्या यादीत. म्हणजे ते जे आपण लास्टला वाचलं ना, मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया, याच्यामध्ये 12 किल्ल्यांचा समावेश केला गेलेला आहे. त्याच्यात मग 12 किल्ले कोणते आहे ते आपण बघू. हे बघा, हे याच्यावर पण प्रश्न आहे बरं का, की कोणता युनेस्कोच्या यादीत आहे किंवा नाही आहे. हे बघा, असा क्वेश्चन आहे बघा. तर साल्हेर आपला जो आमच्या नाशिकमध्ये आहे तो, पन्हाळा कोल्हापूरला, शिवनेरी किल्ला पुण्यातला, लोहगड पण पुण्यातला, खांदेरी रायगडमधला, नंतर रायगड किल्ला रायगडमधला, नंतर प्रतापगड साताऱ्यामधला, सुवर्णदुर्ग रत्नागिरीमधला, राजगड पुण्यातला, विजयदुर्ग सिंधुदुर्गमधला, सिंधुदुर्ग किल्ला जो पाण्यात आहे तो सिंधुदुर्ग जिल्हा, आणि जिंजी किल्ला विल्लीपुरम तमिळनाडूचा. म्हणजे 11 आपले महाराष्ट्रातले आणि 1 तमिळनाडूचा, असे मिळून 12 आहेत. आणि तेच आहे हे मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया. हे इथं कधी काय काय आहे त्याची इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातले किती आहे, तर महाराष्ट्रातले 6 जागतिक वारसा स्थळ आहे. ही बघा, अजिंठा, वेरूळ, घारापुरी, एलिफंटा केव्स, CST, आपली बॉम्बे हायकोर्टची इमारत, नंतर मराठा मिलिटरी लँडस्केप. त्याच्यानंतर नैसर्गिकमध्ये पश्चिम घाट आहे. त्याच्यानंतर हे तर बाकीच्या ठीक आहे, यांचं काही नाही एवढं. आणि भारतातली वारसा स्थळं 44 आहे, आणि सर्वात जास्त आहे ती इटलीला, हे लक्षात ठेवा. तर हे पुढचं आहे की जागतिक वारसा दिवस कधी असतो, तो 18 एप्रिलला असतो. भरपूर आहे ती, जागतिक पूर्ण नाही करायची आपल्याला, कारण ती बघा 1243 एवढी करून काय करायची. एवढी जेवढी आहे आपली 44 ती, आणि जी करंटमध्ये जर अजून ॲड झाली तर ती लक्षात ठेवायची आपल्याला फक्त. ठीक आहे, तो एवढंच होतं जागतिक वारसा स्थळात. एवढंच म्हणजे एवढं डायरेक्ट तुम्ही कट टू कट पार्टच करून टाका, कारण क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. ठीक आहे, चला बेस्ट ऑफ लक तुम्हाला परीक्षेसाठी. बाय बाय.